नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे जीके आणि मराठीचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आग्रा बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कथक बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कथक बघा हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्यासंबंधी। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कर्नाटक बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक चौथा पहा, ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, ब्रह्मपुत्रा ही नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ब्रह्मपुत्रा बघा ही नदी आसाम या राज्यामधून वाहणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, सोपा प्रश्न आहे, त्रिपुरा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी आपल्याला सांगायची आहे। आगरताळा पहा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतामध्ये विचारले शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतामध्ये बघा शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? बघा, म्हैसूर बघा कर्नाटक या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात बघा या ठिकाणी शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, जगामध्ये विचारले सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं सर्वात मोठं वाळवंट खालीलपैकी कोणतं वाळवंट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सहारा बघा हे वाळवंट जगामधलं सर्वात मोठे ते वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामधला गर्ता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मरियाना हा गर्ता कोणत्या महासागरामधला तो गर्ता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मरियाना बघा हा गर्ता पॅसिफिक या महासागरामधला तो गर्ता आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, आलंग हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, या ठिकाणी आलंग हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, आलंग बघा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, देशामध्ये विचारले पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? देशामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तारापूर बघा हा देशामधला या ठिकाणी पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती फार्मासिस्ट बघा या पदाकरता बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील। विद्यार्थी मित्रांनो, बघा जो अभ्यासक्रम बघा DMER ने बघा जो आपल्याला अभ्यासक्रम दिला होता, त्याच बघा अभ्यासक्रमावर बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील। तर आपल्याला 8000 प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा सर्व विषय असतील। जर विद्यार्थी मित्रांनो जर मला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो
विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिपेश्वर बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गणित या विषयामध्ये रॅगलर बघा ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा गणित या विषयामध्ये रॅगलर बघा ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे। तर गोपाळ गणेश आगरकर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, इंडिया बघा इंग्लंडमध्ये विचारले, इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी बघा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पहा या ठिकाणी इंग्लंडमध्ये त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 6 पहा, महात्मा गांधी यांच्या बघा अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? महात्मा गांधी बघा यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, धारासना बघा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी हे नेतृत्व केले होते। प्रश्न क्रमांक 7 पहा, प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी बघा प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आत्माराम पांडुरंग बघा हे प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा ग्रँट मेडिकल कॉलेज बघा सन 1845 या वर्षी पहा ग्रँट मेडिकल कॉलेज हे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, बारडोली येथील बघा शेतकऱ्यांचा चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहा बारडोली बघा येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व त्यांनी हे केले होते। प्रश्न क्रमांक 10 पहा, इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा रासबिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना ही केली होती। बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 1 पहा, आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुकुर बघा हा शब्द आरसा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा सोपा प्रश्न आहे, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा निर्गमन ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ज्याला वाळीत टाकले आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। ज्याला वाळीत टाकले आहे असा तो, तर त्यांना पहा बहिष्कृत, त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 4 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पोटास चिमटा घेणे, बघा अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पोटास चिमटा घेणे, बघा उपाशी वा अर्धपोटी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा, मुक्ताफळे अशा प्रकारच्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा शेलके परंतु वेडे वाकडे शब्द ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, भोपळा अननस हापूस, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा भोपळा अननस हापूस, बघा हे सर्व शब्द बघा
पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा, तिखट मिरची. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा मिरची कशी आहे तर तिखट आहे. बघा तिखट या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे तर अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा विशेषण या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. गोडवा बघा हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, सकर्मक क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. सकर्मक क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा मी सिनेमा पाहतो. बघा हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, मी चित्रपट पाहत होतो. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा मी चित्रपट पाहत होतो. बघा भूतकाळाचं वाक्य आहे. मी पाहत होतो म्हणजे आपण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक 11 पहा, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. बघा या वाक्यामध्ये बघा विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोराचा वारा सुटला आणि पाऊस लगेच आला. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे. आणि आलं म्हणजे या ठिकाणी बघा संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, एकत्र येणारे दोन्ही वर. बघा या ठिकाणी प्रश्न काय बघा, एकत्र येणारे दोन्ही वर स्वर असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी म्हणतात? बघा एकत्र येणारे बघा दोन या ठिकाणी स्वर असल्यास कोणत्या प्रकारची संधी होते? बघा या ठिकाणी स्वर संधी या प्रकारची संधी होते. प्रश्न क्रमांक 14 पहा, अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? अमृतवेल बघा ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे. कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. वि.स. खांडेकरांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, देवाहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर ते पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 16 पहा, सासू सासरे बघा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? सासू सासरे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सासू सासरे बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, भाजीपाला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? भाजीपाला. बघा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा पुल्लिंग या प्रकारचं या ठिकाणी लिंग आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ज्यावेळी दोन वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी बघा अर्धविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 19 बघा, मामा या शब्दाचं आपला अनेक वचन करायचं आहे. मामा. बघा मामाचं मामा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी होईल. प्रश्न क्रमांक 20 बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 या ठिकाणी स्वरादी आहेत. प्रश्न क्रमांक 21 पहा, खालीलपैकी आपल्याला कंठ्य वर्ण ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी शब्दाचे बघा काही गट आहेत. बघा या ठिकाणी कंठ्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. कंठ्य वर्ण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. क ख ग. बघा या ठिकाणी कंठ्य वर्ण असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान, गायीचे रान. बघा गायरान या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, ज्या समासामध्ये बघा दुसरे पद हे खूप महत्त्वाचे असते त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होतो? बघा ज्या समासामध्ये दुसरं पद हे खूप महत्त्वाचे असते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा समास होतो? तर त्या ठिकाणी पहा तत्पुरुष समास या प्रकारचा समास होतो. प्रश्न क्रमांक 24 पहा, मराठी राजभाषा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? मराठी राजभाषा दिवस. बघा 27 बघा फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिवस असतो.
प्रश्न क्रमांक 25 पहा, देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा, बघा नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो पेढा खातो, बघा अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे, तो पेढा खातो, बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढे, विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, विसंगत या ठिकाणी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। बघा शशी म्हणजे चंद्र, हिमांशू म्हणजे चंद्र, सुधांशू म्हणजे चंद्र, तर दिनकर म्हणजे सूर्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी पहा विसंगत असलेला आपला पर्याय होईल। प्रश्न क्रमांक 28 पहा, खालीलपैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे, बघा पाखरू, अश्रू, पिसू, सासू या ठिकाणी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे। बघा अश्रू, बघा हा शब्द अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 29, विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे, विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधवा या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 30 पहा, जावई या शब्दामधला बघा ज हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे, बघा जावई या शब्दामधला ज हा वर्ण दंत तालव्य या प्रकारचा तो वर्ण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा DMER भरती बघा फार्मासिस्ट या पदाकरता बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचे बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न बघा आपल्याकडे सिलेबसवर बघा या ठिकाणी आधारित प्रश्न आहेत, म्हणजे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर सर्वांना बघा 199 मध्ये या ठिकाणी सर्व PDF या मिळून जातील।